गडिंग्लज तालुक्यात 5 जूनपासून खत खरेदीसाठी ऑनलाईन बुकिंग अनिवार्य. राष्ट्रीय खत विक्री आराखडा ॲपद्वारे नोंदणी करूनच मिळणार खत. फार्मर आयडी आणि QR कोडशिवाय खत विक्री होणार नाही. केंद्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा ॲप या ऑनलाईन प्रणालीचा पथदर्शी प्रकल्प 5 जूनपासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होत असून गडिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांसाठीही खत खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून या प्रकल्पासाठी कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या नव्या व्यवस्थेनुसार 5 जून नंतर ऑनलाईन नोंदणीशिवाय कोणत्याही कृषी सेवा केंद्रांवर खत विक्री केली जाणार नाही. शेतकऱ्यांना फार्मर आयडीच्या माध्यमातून ऑनलाईन खत बुकिंग करणं अनिवार्य राहणार आहे. बुकिंग करताना जमिनीचा तपशील, पिकांची माहिती, आवश्यक खतांची मात्रा आणि खत विक्रेत्याची निवड करावी लागणार आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना QR कोड किंवा टोकन क्रमांक मिळणार असून तो 3 दिवसांपर्यंत वैध राहील. संबंधित कृषी सेवा केंद्रांवर हा QR कोड दाखवल्यानंतर ई-पॉस यंत्रांद्वारे खत वितरण केलं जाईल. खतासाठी ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाईलमध्ये फार्मवर्क फॉर फर्टिलायझर सेल ॲप डाउनलोड करावं. त्यानंतर आधार क्रमांक आणि फार्मर आयडीच्या सहाय्याने नोंदणी करून पिकांची माहिती आणि आवश्यक खतांची मात्रा नमूद करावी. खत विक्रेत्याची निवड केल्यानंतर मिळालेला QR कोड जतन करून ठेवावा. खत खरेदी करताना हा कोड कृषी सेवा केंद्रावर सादर करावा लागणार आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ॲप वापरताना कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. तसंच मोबाईल हाताळण्यास अडचण असलेल्या शेतकऱ्यांनी घरातील सुशिक्षित व्यक्ती किंवा जवळच्या केंद्रांची मदत घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले. या नव्या प्रणालीमुळे खत वितरण अधिक पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध होणार असून खतांचा काळा बाजार रोखण्यास मदत होईल असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.